नमस्कार, प्रमिलाच रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत। तर आज आपण करतोय लाल भोपळ्याच्या तिखट पुऱ्या। तर त्या तुम्ही पुऱ्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता किंवा डब्याला सुद्धा तुम्ही तशा पुऱ्या बनवून देऊ शकता किंवा तुम्ही कुठे प्रवासाला जाणार असाल तरी त्या पुऱ्या तुम्ही बनवून नेऊ शकता। छान 2 दिवस टिकतात त्या पुऱ्या। तर आता आपण त्या पुऱ्या करण्यासाठी काय काय साहित्य घेतलंय आणि त्या कशा करायच्या ते बघण्यासाठी लगेच किचन मध्ये जाऊया। लाल भोपळ्याच्या पुऱ्या करण्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते बघूया। हे बघा, लाल भोपळा मी असा पाव किलो घेतलेला आहे। गव्हाचं पीठ घेतलंय अर्धी वाटी, 2 चमचे बारीक रवा घेतलाय, 2 चमचे बेसन पीठ घेतलंय, 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलंय, इथे 1 चमचा जिरे पावडर आणि धने पावडर घेतले, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा दळलेली साखर घेतली। साखरेने छान रंग येतो पुरीला। इथे ओवा घेतलाय अर्धा चमचा, पाव चमचा चिली फ्लेक्स घेतलेत, इथे 2 चमचे तीळ घेतलेत, पांढरे तीळ, जिरे घेतलेत पाव चमचा, ही अख्खे जिरे आहेत, इथे पाव चमचा हळद घेतले, ह्या 5-6 कमी तिखट मिरच्या, 9-10 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलंय, इथे लाल तिखट घेतलंय 1 चमचा, चवीनुसार मीठ, थोडासा हिंग आणि थोडीशी कोथिंबीर घेतली स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून। आता पहिल्यांदा आपल्याला भोपळ्याची साल काढून किसून घ्यायचा आहे भोपळा। आधी आपण भोपळ्याची ही साल काढून घेऊया। सगळी साल व्यवस्थित ही काढून घ्यायची। बघा, सगळी साल आता काढून झालेली, ह्या आतल्या बिया पण काढून घ्यायच्या। आता आपण भोपळा किसून घेऊया। भोपळा आता किसून घ्यायचा आहे। बघा, अशी किसणी घेतली किसण्यासाठी। हे बघा, असा छान किसून घ्यायचा। हा उरलेला पण किसून घेऊया। लाल भोपळा आपला सगळा आता हा किसून झालाय। आता लाल भोपळा आपल्याला थोडासा परतवून अगदी हलका असा मऊ करून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी मी पॅन ठेवलंय, हे गरम झालेलं आहे चांगलं। 1 चमचाभर तूप घालूया। तूप चांगलं गरम झालंय। हा लाल भोपळा किसलेला ह्याच्यावरती टाकूया। आणि चांगलं हलवून घेऊया। बारीक गॅस करूया आणि चांगला आपल्याला 1 मिनिटभर परतवून घ्यायचा आहे। तुम्हाला जर इथे तेल वापरायचं असेल ना परतताना तरी सुद्धा चालेल, तूप नाही वापरलं तरी पण चालेल। तुपाने छान खमंग अशा होतात पुऱ्या। आपण 1 मिनिटासाठी हे आता झाकण घालू आणि चांगली वाफ काढूया। 1 मिनिटभर झालेलं आहे, झाकण उघडूया। चांगलं हलवून घ्यायचा। हे बघा, छान मऊ झालेला आहे। खूप पण नाही आपल्याला शिजवून घ्यायचा, हलकासा मऊ करून घ्यायचा, म्हणजे पुरीमध्ये छान भोपळ्याची पण चव लागते। आता गॅस बंद करू आणि थंड करून घेऊया आता भोपळा। लाल भोपळा चांगला थंड करून घेतलाय। हे बघा, 1 वाटी भरून झालेला आहे। आता आपण हे मोठ्या भांड्यामध्ये हा भोपळा घेऊया आणि ह्याच वाटीने आता मी पीठ घेते। हे बघा, शिजवलेला भोपळा ज्या वाटीने घेतला होता मोजून आपण त्याच वाटीने मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी। आपल्याला जर परत लागलं थोडंसं पीठ मळताना तर आपण नंतर घेऊ शकतो। त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालूया आता, हे 2 चमचे, रवा घालूया 2 चमचे आणि बेसन पीठ घालूया हे 2 चमचे। हे वाटण करून घेऊया आता। मिरच्या, लसूण आणि आलं चांगलं बारीक वाटून घेऊया। बघा, हे लसूण, मिरची आणि आलं हे असं चांगलं बारीक वाटून घेतलंय, ते पण याच्यावरती घालू।
जिरे पावडर आणि धने पावडर हे पण घालूया. आमचूर पावडर आणि साखर हे पण ह्याच्यावरतीच घालूया. हळद घालूया. ही तीळ घालायचे. हे अख्खे जिरे हे पण घालायचे. चिली फ्लेक्स हे पण घालूया. आणि ओवा असा हातावरती छान चोळून घालूया. हे बघा. हे 1 चमचा लाल तिखट हे पण घालूया. तुमच्या आवडीप्रमाणे तिखट वापरा. हिंग घेऊया थोडासा. हे बघा थोडासा घेतलाय तो पण घालूया. आणि कोथिंबीर. आता चवीनुसार मीठ. आणि चांगले एकजीव करूया. हे पीठ सगळं भोपळ्यामध्ये असं चांगलं एकजीव करून घ्यायचं. आता आपण थोडंसं पाणी घेऊया, अगदी चमच्यावर. आणि चांगलं आता मळून मळून घेऊया. हे बघा मी असं पीठ चांगलं असं मळून घेतलेलं आहे. आता 1 वाटी आपण किस घेतला होता तेवढीच वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं. बरोबर आपल्याला जेवढा किस असेल ना तेवढंच गव्हाचं पीठ लागतं. जर ते तुमच्याकडून हे पीठ थोडंफार पातळ झालं तर तुम्ही गव्हाचं पीठ थोडंसं घेऊन चांगलं मळून घ्यायचं हे पीठ. आता तेल लावून घेऊया. आपण नेहमी पुरीला मळतो तसंच मळून घेतलं. जास्त पण घट्ट नाही आणि जास्त पण सैल नाही मळायचं. हे बघा असं चांगलं तेल लावून घ्यायचं, एकजीव करायचं. आणि आता आपण हे 5-7 मिनिटांसाठी ठेवून देऊया. झाकण घालून ठेवूया. पुऱ्या तळण्यासाठी मी इथे बिडाच्या तव्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलंय. आपल्याला चांगलं तेल कडकडीतच गरम करून घ्यायचंय. आता तेल चांगलं गरम होतंय तोपर्यंत आपलं पीठ बघूया. हे बघा छान भिजलेलं आहे. एक 5-7 मिनिटं आपण आता ह्याला चांगलं भिजू दिलंय. हे बघा छान झालेलं आहे पीठ. चांगलं असं मळून घेऊया. थोडासा तेलाचा आणखी हात लावूया. आता आपल्याला पाहिजे तशा गोळ्या करून घेऊया. थोडासा तेलाचा हात असा करायचा. आणि जेवढी गोळी करून घ्यायची तशी करून घ्यायची. किती बारीक मोठी अशी. हे बघा आता आपण थोडंसं तेल लावूया गोळीला आणि लाटून घेऊया. हे बघा असं कडेने छान लाटून घ्यायचं. तुम्हाला कशा लाटून घ्यायच्या बारीक मोठ्या तशा तुम्ही लाटून घेऊ शकता. हे बघा ह्या पद्धतीने. आता मी ह्या 2-4 पुऱ्या करून घेते आणि नंतर आपण पुऱ्या तळूया. मी ह्या 4 पुऱ्या आता लाटून घेतलेले. आता आपण एक एक करून तळून घेऊ. तेल चांगलं तापलेलं आहे. आपण आता एक एक पुरी अशी तेलामध्ये सोडून घ्यायची. मस्त कलर आलेला आहे बघा लाल भोपळ्याचा. किती छान पुरी दिसते बघा. मस्त फुगले ही बघा. आता आपण दुसरी पुरी तळूया. आता दुसरी पुरी घालू. ही बघा बघा दोन्ही साईडनी छान तळली. ही पण काढून घेऊया. आता लाल भोपळ्याच्या पुऱ्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत. तर आपण 1/2 किलो लाल भोपळा घेतला होता. आपण ज्या वाटीने 1/2 किलो लाल भोपळा मोजला त्यानेच आपण गव्हाचं पीठ पण मोजून घेतलं. आणि आपण ह्या पुऱ्या बनवल्या. त्याच्यामध्ये साधारण 25 पुऱ्या तयार झाल्यात. हे बघा किती छान झाल्यात. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. अगदी खुसखुशीत झाल्यात. हे बघा
त्या तुम्ही दह्यासोबत, सॉस सोबत किंवा खायच्या चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता. ओल्या नारळाची खोबऱ्याची चटणी किंवा पुदिना कोथिंबीरीची चटणी खूप छान लागते ह्या पुऱ्यासोबत. आणि चहा सोबत सुद्धा ह्या पुऱ्या खूप छान लागतात. नुसत्या सुद्धा ह्या तुम्ही खाऊ शकता. ह्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा नाश्त्याला करू शकता किंवा बाहेर प्रवासाला सुद्धा तुम्ही ह्या नेऊ शकता. 2 दिवस छान टिकतात ह्या पुऱ्या. आणि याच पद्धतीने आता तुम्ही लाल भोपळ्याच्या पुऱ्या तयार करायच्या. माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं तर मी टाकलेली नवीन रेसिपी तुम्हाला लगेचच बघता येईल.